नमस्कार मित्रांनो, मी तुषार जोशी स्मार्ट स्टडी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटना याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न जे की स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या चॅनलचा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकता. चला तर या भागाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री तसेच भारताचे पहिले कायदेमंत्री होते. प्रश्न दुसरा, कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे नोव्हेंबर 26 इसवी सन 1949. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधान मुख्यत्वे कोणत्या कायद्यावर आधारित आहे? तर याचे उत्तर आहे 1935च्या भारत सरकार कायद्यावर. 1950 साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी भारतीय संविधान दिवस साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर या दिवशी. मसुदा समितीने तयार केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकार केला, त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधान संपूर्ण रूपाने कोणत्या दिवशी लागू झाले? तर याचं योग्य उत्तर आहे जानेवारी 26, 1950. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला, तर जानेवारी 26, 1950 पासून राज्यघटना अंमलात आली. पुढचा प्रश्न, सध्या भारताच्या राज्यघटनेत किती कलमे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 448. सुरुवातीच्या काळात 395 कलमे होती. सध्या जानेवारी 2020 नुसार 448 कलमे आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा. पर्यायापैकी बघा, तर पहिलं कर्तव्य वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. घटनेतील कलम 51 आणि 55 मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. त्यातील शास्त्रीय दृष्टिकोन, मानवता व अभ्यासवृत्ती यांची वाढ करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क कोणत्या 5 कलमांमध्ये मान्य केला आहे? पर्याय बघा, तर याचे योग्य उत्तर आहे कलम 14 ते 18. भारतीय राज्यघटनेत कलमांचे एकूण 22 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील भाग 3 मध्ये कलम 12 ते 15 मूलभूत हक्क यांबद्दल आहे, तर कलम 14 ते 18 यामध्ये समानतेच्या हक्काबाबत नमूद केले आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? तर याचे योग्य उत्तर आहे 552. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 552 असू शकते. पुढचा प्रश्न बघा, दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे प्राप्त झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 69व्या. दिल्ली राष्ट्रीय राजधानी भूप्रदेश अशी पुनर्रचना करून दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांचा समावेश राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी असलेल्या निर्वाचित मंडळामध्ये या 69व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला.
प्रश्न क्रमांक 12 पहा. संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक आपत्तीवर झालेला खर्च कशातून भागवता येतो? तर याचं योग्य उत्तर आहे आकस्मिकता निधी. आकस्मिकता निधीचा उल्लेख कलम 267 मध्ये आहे. हा निधी राष्ट्रपती किंवा कार्यकारी किंवा सरकारच्या अधिपत्याखाली असतो. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 झाली? तर याचं उत्तर आहे 92व्या. 2003 मध्ये 92वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. या घटना दुरुस्ती अनुसार राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 4 नव्या भाषांचा समावेश झाला. त्यामुळे या परिशिष्टातील भाषांची संख्या 22 झाली. पुढचा प्रश्न बघा. युद्ध घोषित करण्याचा तसेच समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती हे सैन्याचे लष्कर प्रमुख तसेच व्यवस्थेचे कायदेशीर प्रमुख आहेत. युद्धप्रसंगी युद्ध घोषित करण्याचा तसेच समाप्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींच्या हातात असतो. पुढचा प्रश्न. भारतात आत्तापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एकदाही नाही. भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. कलम 360 नुसार राष्ट्रपती देशात आर्थिक आणीबाणी लावू शकतात. प्रश्न क्रमांक 16 पहा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधाने बघा. तर यापैकी योग्य विधान लोकसभेला राज्यसभेपेक्षा अधिक व्यापक अधिकार आहेत, हे विधान योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही? तर याचे योग्य उत्तर आहे लोकसभेचे सभापती. भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापती म्हणून निवड केली जाते. पुढचा प्रश्न बघा. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राज्यसभेला. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या घटना समितीची सभा दिल्ली येथे टिंबटिंब या दिवशी सुरू झाली होती? तर याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946ला. संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी बोलवण्यात आली होती, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भारताचा महान्यायवादी. भारताचा महान्यायवादी हा म्हणजेच ॲटॉर्नी जनरल हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार आणि सर्वोच्च न्यायालयात सरकारचे मुख्य वकील असतात. भारताचे महान्यायवादी अनुच्छेद 76 नुसार यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न बघा. बालकामगार ठेवण्यास बंदी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कलम 24 नुसार. शोषणाविरुद्धचा अधिकार हा कलम 23 ते 24 यांमध्ये दिलेला आहे. कलम 24 नुसार 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांकडून कोणतेही कार्य करून घेण्यास गुन्हा आहे. याकरिता बालाश्रम अधिनियम 2006 पारित करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? तर याचे योग्य उत्तर आहे 62 वर्षे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे असते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23 पहा. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
तर याचे योग्य उत्तर आहे कॅबिनेट मिशन. घटना समितीची निर्मिती कॅबिनेट मिशनच्या आधारे झाली. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली? तर याचे योग्य उत्तर आहे 1975. 1975 ते 77च्या दरम्यानचा 21 महिन्यांचा कालावधी. या कालावधीत तत्कालीन तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. प्रश्न क्रमांक 25 पहा, उपराष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी किती वय पूर्ण असावे लागते? उपराष्ट्रपतींचे निवडणूक लढवण्यासाठी किती वय पूर्ण असावे लागते? तर याचं योग्य उत्तर आहे 35. उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता बघा, तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी, तो राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, तो कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे कलम 368. भारताच्या घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार व घटना दुरुस्तीची पद्धत देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, घटनेतील कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे कलम 370. अनुच्छेद 370 हे राज्यघटनेत 17 ऑक्टोबर 1949 रोजी समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही. त्यामुळे काश्मीरला स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, भाषिक तत्वानुसार निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय बघा, तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. 1 नोव्हेंबर इसवी सन 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानचे विभाजन होऊन तेलुगू भाषिकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला. 2 जून 2014 मध्ये तेलंगणा भाग आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश व तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. येथे विधानसभेसोबत विधान परिषदासुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटक राज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदाचा भारतीय संविधानात उल्लेख नाही? तर याचे योग्य उत्तर आहे उपपंतप्रधान या पदाचा संविधानामध्ये उल्लेख नाही. पुढचा प्रश्न बघा, घटना दुरुस्तीची सुरुवात कोठून होऊ शकते? तर याचे योग्य उत्तर आहे लोकसभा किंवा राज्यसभा. घटना दुरुस्तीची सुरुवात लोकसभा किंवा राज्यसभेतून होऊ शकते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 21(अ). भारतीय संविधानाच्या कलम 21(अ) अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद आहे. 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतामध्ये अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे खाजगी मालमत्तेचा अधिकार. भारतीय संविधानाने प्रदान केलेले 6 मूलभूत अधिकार आहेत. मालमत्तेचा हक्क हा 44व्या संविधानिक दुरुस्तीनुसार 1978 रोजी मूलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आलेला आहे.
लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा उल्लेख नाही? तर याचं योग्य उत्तर आहे इंग्रजी. भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची भारतीय भाषांशी संबंधित आहे. यामध्ये 22 भाषांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंधासंदर्भात बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश या भागात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 11व्या भागात. केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंधासंदर्भात बहुतांश तरतुदी या 11व्या भागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 36 पहा. भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना कोणती? पर्याय बघा. तर याचे योग्य उत्तर आहे कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे ही मुख्य संकल्पना होती. मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यामागील कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे ही मुख्य संकल्पना होती. पुढचा प्रश्न बघा. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असते? पर्याय बघा. तर याचे योग्य उत्तर आहे लोकसभेला. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेला जबाबदार असते. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा घटनेचा भाग आहे असा निर्णय डॅश या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता? ऐतिहासिक निर्णय होता हा. पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. 1973 केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या राज्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने घटनात्मक बदल करून असे नमूद केले की घटनेतील दुरुस्ती करण्याच्या अधिकारावरील एकमेव निर्बंध म्हणजे त्यातील संविधानाच्या मूलभूत रचनेला नुकसान होऊ नये. हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला या केसमध्ये. पुढचा प्रश्न बघा. डॅश घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांच्या संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे 24वी घटना दुरुस्ती. 24व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांच्या तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 40 शेवटचा प्रश्न बघा. लोकसभेचा शून्य प्रहर कधी सुरू होतो? तर याचे योग्य उत्तर आहे 12 वाजता. 12 वाजता लोकसभेचा शून्य प्रहर सुरू होतो. संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासानंतरचा तात्काळ आलेली वेळ म्हणजेच शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. दुपारी 12च्या सुमारास याची सुरुवात होते. मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेबद्दल प्रश्न जे या भागात होते ते संपलेले आहेत. माझ्याकडे आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत विविध विषयांसंबंधित, ते मी पुढच्या भागांमध्ये अपलोड करेन. तोपर्यंत तुम्ही माझे चॅनल स्मार्ट स्टडीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.